नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप दिवसानंतर मी माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. कारण की वेळ तसा भेटत नव्हता आणि आज योगायोग असा आला की आज संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये प्रस्थान होते. सो आज जी काही तयारी चालू आहे बारामतीमध्ये, सकाळपासूनची जी लगबग आहे, वारकरी सकाळपासून. सो ती तयारी कशी चालू आहे, आता सध्या मी आहे देशमुख चौकात उभा. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जी उत्सुकता प्रत्येक नागरिकाला असते वारीची आणि संत तुकाराम महाराजांची पालखीची. आज मुक्कामी असते पालखी आणि उद्या सकाळी सकाळी पुढील प्रस्थानाकडे पालखी रवाना होते. तो आता मी देशमुख चौकात आहे. देशमुख चौकातून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ही बघा, ही अशी सगळी तयारी चालू आहे मित्रांनो. हा देशमुख चौक आहे, हा पाटस रोड आहे पुढे. इथून पालखी मार्गस्थ होणार आहे आणि इथून मग ती पुढे शारदा प्रांगणमध्ये जाणार आहे. सो पुढचे जे काही व्हिडिओ आहेत मी तुम्हाला पोस्ट करत राहील. तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि दर्शनही घ्या. मित्रांनो, सकाळच्या वेळेस आम्हाला खूप वेळ भेटला होता. सो आम्ही शेड्यूल केला होता मल्हारचा शूट करायचा. सो तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या मार्फत मल्हारचा आमचा छानसा शूट चालू आहे बारामतीच्या गरुडबागेमध्ये. त्याचं आम्ही शूट करायचं ठरवलं होतं. फोटोग्राफरने आम्हाला सजेस्ट केलं होतं, त्याप्रमाणे आम्ही त्याचं शूट करतो आहे. आणि हा शूट झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत डायरेक्टली 4:30-5च्या आसपास पालखीचा आनंद घ्यायला. तेही तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमार्फत. सगळे वारकरी भक्तिमय वातावरणात पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या गजरामध्ये पायी भ्रमण करताना देहूवरून थेट आज बारामतीच्या नगरीमध्ये त्यांचं स्वागत होत आहे. दुःख या गोष्टीचं आहे की आज त्यांचं स्वागत करायला किंवा रथामध्ये बसायला स्वर्गीय अजितदादा पवार नाही. दुःख होतंय. तमाम बारामतीकरांना हे दुःख जाणवतं.